चला त्यानंतर मी आत्माराम गाडीकरांना विनंती करतो दत्ताराम पांढरे कृपया या ठिकाणी भरत गाडीकर विनंती करतो दत्ताराम पांढरे यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे। शांताराम पांढरे दत्ताराम पांढरे आमच्या गावातले ज्येष्ठ नागरिक आज जो तुम्ही हा जो काय ग्राउंड बघताय तो ग्राउंड बनवण्यासाठी या आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी खूप मेहनत घेतली आहे। एकदा जोरदार त्यांचे टाळ्या होऊन जाते। ओके या ठिकाणी संजय घाणेकर देखील या ठिकाणी आलेले आहेत। मी बाल मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो। शांताराम घाणेकर या ठिकाणी शांताराम घाणेकर या ठिकाणी आमचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष आनंद बांडवकर हे देखील या ठिकाणी स्पर्धेसाठी आवाजावर उपस्थित राहिलेले आहेत। मी भरत गाडीकरांना विनंती करतो की त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करायचा आहे। आनंद बांडवकर या ठिकाणी लोकोरवन गावामध्ये या ठिकाणी ग्रामस्थ आले आहेत गोठल म्हणून मी त्यांना देखील विनंती करतो या ठिकाणी आमच्या सत्काराचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। गोठल लोकोरवन गावचे ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या टुर्नामेंट या चे चला या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते। आजच्या दिवसातील हा हॅलो या ठिकाणी पंच म्हणून काम पाहते ते जयेश गोळेकर आणि हॅलो भरत गाडेकर। हॅलो 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 ठीक हॅलो 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 चला लेट्स प्ले। बाल विकास मित्र मंडळ शिरगावकर खानेकरवाडी आयोजित अंडरआर्म सर्कल रौप्य महोत्सवी क्रिकेट स्पर्धा 2024-25 या ठिकाणी मी आत्माराम गाडीकरांना विनंती करतो या ठिकाणी लोकरवन गावचे हॅलो गोटा आले त्यांना सत्कार करा या ठिकाणी पोहोचवची देऊन हॅलो 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 धन्यवाद। तर या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते। गोलंदाजी मार्कवर शैलेश खानेकर सामना करतो लेफ्ट हँड बल्लेबाज सुरेख असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आणि संदीप खेगडे यांचं गचाळ असं क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला। युट्यूब लाईव्ह अशी स्पर्धा या स्पर्धेचा जे कोणी ऑनलाईन प्रेक्षक या स्पर्धेचे जे लाभ घेत आहेत त्यांचे मी पुन्हा एकदा आमच्या बाल विकास मित्र मंडळ शिरगावकर घाणेकरच्या वतीने स्वतःच्या आभारी आहे। सामन्याला होते सुरुवात आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू असा आणि पुन्हा एकदा बारक्या श्रेयस घाणेकर यांच्याकडून पुन्हा एकदा मिसफील्ड। धावसंख्या मात्र झाली 4। सुरेख अशी गोलंदाजी शैलेश घाणेकर होते मात्र क्षेत्ररक्षणाकडून तेवढाच असा
सपोर्ट जो सहकार्य हवा आहे तो त्यांना मिळत नाही. सूर्यकाशी गोलंदाजी एकही स्वर चेंडू न टाकता सूर्यकाशा बघा 3 चेंडू या ठिकाणी हाताळले आहेत शैलेश खाडेकरांनी पुन्हा एकदा मात्र. आणि सूर्यकाशा आता मात्र गॅप मध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाले 9. बिन बाद 9. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. लॉस ऑफ 0 विकेट. हॅलो धावसंख्या झाले 14. 5 बॉल 14. षटकातील शेवटचा चेंडू. सूर्यकाशा पटक या ठिकाणी पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू. चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या 4. धावसंख्या 18. बिनबाद 18. अतिशय महागडे षटक या ठिकाणी म्हणावं लागेल ते शैलेश खांडेकरांचं. अतिशय महागडे षटक. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येते तो साई. काय करते या ठिकाणी पाहूया. साई पहिल्या षटकावर तब्बल 18 धावा केल्या त्या माऊलीवर बदलापूर संघाने. पुन्हा एकदा साई. सुरेख हा चेंडू शेपव गोल मारण्याचा प्रयत्न होता मात्र साई हा तितकाच चतुर असा गोलंदाज आहे. त्याने ओळखलं की गोलंदाज आपल्याला स्टेप ऑफ गोल मारण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा तोच काहीसा प्रयत्न होता. आता मात्र फलंदाज तितका चालक आहे. पुन्हा एकदा चेंडू आणि सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळतं आपल्याला सुजल कडून. सुजल घाणेकर आपल्या संघासाठी नक्की तरी 3 धाव वाचवले. आता मात्र गॅप मध्ये चेंडू होता. चेंडू सीमारेषे पार होतोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाले 25. आणि या ठिकाणी आमच्या आतकोल नाटकरवाडीचे ग्रामस्थ राजेंद्र भैकजी या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आमचा सत्कार स्वीकारायचा आहे. मी आत्माराम घाणेकरांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी राजेंद्र भैकर यांचं स्वागत करायचं आहे. पंचांनी स्वर घोषित केलेला आहे 9. साई काहीसा पुन्हा एकदा सुरेख असा फटका. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली 30. साईला अजून काही सूर गवसत नाहीये. शैलेश घाणेकर यांचं आमच्या अटकल नारकोळ्याचे ग्रामस्थ जे आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य करतात असे राजेंद्र भेकजी यांच्याकडून आमच्या या रौप्य महसूल स्पर्धेसाठी 100 रुपये देण्यात आले आहे. मी आमच्या मंडळाच्या वतीने आभारी आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने वाढते. धावसंख्या झाली 34. पुन्हा एकदा साई. खूप काही महागडे षटक याने पाहायला मिळते आपल्याला साई कडून. पुन्हा एकदा अंपायर इथे सांगायचं आम्हाला डिसिजन काय आहे ते. धावसंख्या 4 ने. धावसंख्या झाली 38. 38 रन. सेकंड ओव्हर कंप्लीट. पुन्हा एकदा साईचं शैलेश घाणेकर यांनी पहिल्या षटकामध्ये 18 धावा दिल्या मात्र साई घाणेकर यांनी देखील दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा दिलेल्या आहेत. आता मात्र सरपंच दीपक पांढरे आले गोलंदाजी मार्गावरती. पाहूया सरपंच कशा प्रकारे सामना करतायत. आणि सूर्यकांत चेंडू शैलेश घाणेकर यांचं सुरक्षा क्षेत्ररक्षण. धावा मात्र या ठिकाणी रोखाव्या लागतील त्या बालमंडळ बी संघाला. साईचा पुन्हा एकदा सुरक्षा क्षेत्ररक्षण. सुरेख फटका होता परंतु तेवढं सुरक्षा क्षेत्ररक्षण असं म्हणावं लागेल ते साईचं.
पुन्हा एकदा रिवर्स मारतो बाहेर, पुन्हा एकदा बारक्याची सुरेख अशी फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. जम्पिंग करू या ठिकाणी बारक्यानी श्रेयस खानेकर सुरेख क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. धाव संख्या 2 आणि प्रसाद घाणेकर दी वॉल. धाव संख्या झाले 44. 1 to go या ठिकाणी होते. धाव संख्या झाले 44. या ठिकाणी षटकाची समाप्ती होते. पहिली इनिंगचा या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. मावलीवर बदलापूरने तब्बल 3 षटकामध्ये 45 धावांचा डोंगर या ठिकाणी रचलेला तो बालमंडळ बी संघासमोर आणि नो लॉस विदाऊट विकेट न देता या ठिकाणी 45 धावा केल्या त्या बालमंडळ मावली 11 बदलापूर संघाने आणि बालमंडळ बी संघाला आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. काहीच 46-47 to win. चला मावलीवर बदलापूर या ठिकाणी लवकर लवकर क्षेत्ररक्षण आपलं सजवायचं आहे ग्राउंड मध्ये. चला बालमंडळ बी आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 47 धावा. काहीच कठीण असं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला ते बालमंडळ बी संघासमोर. मात्र पाहूया क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनटी आपण म्हणतो. अनिश्चिततेचा खेळ आहे. पाहूया क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 6 चेंडू मध्ये 1 धाव येऊ शकत नाही आणि 7 चेंडू मध्ये 36 धावा देखील होऊ शकतात. असा हा गेम आहे क्रिकेट. चला या ठिकाणी बालमंडळ बी संघाकडून स्ट्राईक वर आहे तो सुजल खानेकर. पाहूया कशा प्रकारे समाचार घेतोय सुजल. आमच्या खानेकरचं फ्युचर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुजल घाणेकर आणि श्रवण घाणेकर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळते. अजून पाहूया सुजल कशा प्रकारे समाचार घेते तो मावलीवर बदलापूर आणि बाजाचा. संकेत चव्हाण गोलंदाजी मार्ग संकेत चव्हाण. सूर्यकाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. सूर्य कसा फटका पाहायला मिळतो आपल्याला. श्रवण घाणेकरांच्या वेळेवर खरखरीत चौका. संकेत चव्हाण आणि पुन्हा एकदा प्रत्येक चेंडू हा स्टेप अप करून मारण्याचा प्रयत्न आहे तो श्रवण घाणेकर यांचा. सूर्य कसा फटका या ठिकाणी पुन्हा एकदा सुरजल घाणेकर. सूर्य कसा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. मॅच चालू होण्यापूर्वी शैलेश घाणेकर यांनी देखील एक
भाकीर असं केलं होतं की सुजल घाणेकरला यावेळेस मी स्ट्राईकला पाठवणार आहे, ओपनिंगला पाठवणार आहे. मात्र तो नक्की त्याचा शब्द खरा करतो या ठिकाणी सुजल घाणेकर आपल्या संघासाठी, बालमंडळ बी संघासाठी. आणि पुन्हा एकदा एक चौकार मारल्याच्या नंतर दोन निर्धार चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. ते संकेत चव्हाण तितका चतुर असा गोलंदाज आहे संकेत चव्हाण. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू सीमारेषे पार होतोय. सुजल घाणेकर. धाव संख्या झाले 15. रन रेट नक्कीच चांगला आहे तो बाळमंडळ बी संघाचा. 18 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकावरती 15 धावा आल्या आहेत सुजल घाणेकर आणि श्रवण घाणेकर. नक्कीच या पुढचा देखील षटक अशाच प्रकारे त्यांनी सुरेख प्रकारची फलंदाजी केली तर नक्कीच बाळमंडळ बी संघ हा विजयाच्या दिशेने जाईल. पुन्हा एकदा श्रवण घाणेकर पाहूया. आणि या ठिकाणी श्रवण घाणेकर यांच्या रूपात लागलेला बाळमंडळ बी संघासाठी पहिला झटका. आता मात्र स्ट्राईक वर सरपंच दीपक पांढरे. सरपंचाचा रुबाब या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला मैदानामध्ये अशी आपण अपेक्षा करूया. आमच्या आनंद घाणेकर, शाहीर दिनेश गोळेकर, सुरेख असं प्रकारचं आपण भोजन या ठिकाणी आलेल्या सर्व संघांसाठी जे मिळणार आहे ते आपलं सुरेख असं भोजन देण्याचं काम या ठिकाणी दिनेश गोळेकर यांच्या मार्फत होत आहे. त्यांच्या सोबत आनंद घाणेकर व सर्व आमचे ग्रामस्थांचे सर्व सहकारी. आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुजल घाणेकर. पाहूया का होत आहे. सुरेख असा फटका होता. धाव संख्या 2 ने वरती धाव संख्या झाली 21. 3 चेंडू अजूनही शिल्लक षटकातले. 3 चेंडूवर 2 चौकार आले तर सामन्याला नक्की मजा येईल. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेखाचा फटका होता सुजलचा. सुरेख अशा प्रकारची बॅटिंग करतोय सुजल आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी षटकार सरपंच दीपक पांढरे. या ठिकाणी एक काळ होता असा ज्यावेळेस या खेळाडूंनी हे मैदान गाजवलेले आहे. त्याच्यामध्ये आमचे दीपक पांढरे असतील, संदीप पांढरे असतील. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज आमचा होता संदीप पांढरे. परंतु आपण असं म्हणतो की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. कुठेतरी सरावाच्या अभावामुळे या ठिकाणी त्यांना त्यांचा जो काय मूळ स्वाभाविक गेम आहे तो या ठिकाणी करता येत नाही, दर्शवता येत नाही आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही लहान होतो, ज्यावेळेस आम्ही बाउंड्री लाईनचं काम करायचो त्यावेळेस या खेळाडूंनी हे मैदान गाजवलेले आहेत. दीपक पांढरे असतील, एकनाथ पांढरे असतील, संदीप पांढरे असतील, खूप अशा आमचे बालमंडळाचे पदाधिकारी त्यांनी हे मैदान गाजवलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आता मात्र साई पंचांनी या ठिकाणी स्कोअर घोषित केलेला आहे 9. आणि पुन्हा एकदा पंचांनी स्कोअर केला 9 चेंडू या ठिकाणी फायदा घेण्याचा मात्र साईला तो. या 9 चेंडू आता दोन्हीच्या दोन्ही चौकार आले असते तर मात्र पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी भेटली असती. पंचा डिसिजन द्यायचा आहे 9 चेंडू. ओके. आणि या ठिकाणी आमचे मुंबई मंडळाचे पदाधिकारी हेमंत पांढरे, एकनाथ पांढरे, संदीप घाणेकर, सचिन घाणेकर आलेले आहेत. मी पुन्हा एकदा
बाळ मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. कृपया या ठिकाणी या व्यासपीठाकडे यायचं आहे. या ठिकाणी स्वराज डेअरी शेराळचे मालक या ठिकाणी निखिल दलवी या ठिकाणी आलेले आहेत. मी आमच्या बाल विकास मित्र मंडळ शिळगाव अतकोल घाणेकरवाडी व तसेच समस्त घाणेकरवाडीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आमच्या मंडळाचे संचालक गणेश गोळकर गुरुजी यांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी यांचा पुष्पगुच्छ स्वागत करायचं आहे. निखिलजी दलवी स्वराज डेअरी शेराळचे या ठिकाणी ओनर आहेत. ते सोयरीचे ओनर आहेत या ठिकाणी. या ठिकाणी आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 17 धावा. जर साईने या ठिकाणी 5 चेंडूवर 5 चौकार मारले तर आत्माराम घाणेकर यांच्यावर 1000 रुपयांचं बक्षीस होतं. मात्र चेंडू साईने या ठिकाणी संधी गमावलेली आहे. या ठिकाणी सागरजी खरेदी केले आलेले आहेत. मी त्यांचं देखील या ठिकाणी आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि सुजल पुन्हा एकदा सुजल नक्कीच. आता मात्र जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 3. आणि या ठिकाणी सूर्यकाशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. चेंडू गडीमध्ये सुजलला काहीसा न समजला चेंडू. मात्र एकदा सुजलसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सूर्यकाशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी सुजलनी केलेली आहे. शैलेश घाणेकर यांचा शब्द या ठिकाणी त्यांनी सार्थ केलेला आहे. तो सुजल घाणेकर नक्की प्रकारची फलंदाजी या ठिकाणी केलेली आहे ती सुजलने. आणि या ठिकाणी शैलेश घाणेकर आले तसेच गेले. आता मात्र संदीपजी खेगडी आणि या ठिकाणी षटक संपले आणि मावली 11 बदलापूर या ठिकाणी विजय झालेले आहेत. मी विजयी संघाचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि पराभूत संघाचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. चला बालमंडळ बी संघ या ठिकाणी बाउंड्री लाईनचा ताबा या ठिकाणी घ्यायचा. सुजल, साई, श्रवण, श्रेयस. चला महेश घाणेकर या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं. महेश घाणेकर, दीपक पांढरे. कृपया मैदानावरती कोणी प्रॅक्टिस करायची नाही. आपले युट्यूब लाईव्ह सामन्यात एवढं लक्षात घ्या, मैदानावरती कोणी प्रॅक्टिस करायची नाहीये प्लीज.